की बुद्धिप्रमाण्यवादी माणूस याचा बळी पडू नये. बुद्धिप्रमाण्यवादी माणूस याचा बळी पडू नये आणि शंका कुशंका घेऊन धम्माच्या गतीमध्ये अडथळा निर्माण होणारा भागीदार मी होऊ नये, ही साधी आणि सरळ कल्पना आहे. सम आणि देह जर म्हणत असाल तर बुद्ध धर्माचा रस तुम्हाला मिळणार नाही. आणि बुद्धाचा धर्म जर स्वीकारत असेल तो परिवर्तनवादाचा अनित्यवाद स्वीकारावा लागेल. संविधान जागृती देशाची प्रगती या अंतर्गत विशेष ऑनलाईन व्याख्यानमाला पुष्प क्रमांक आहे आजचे 1311. आणि आजच्या आपल्या आयोजक ग्रुप आहेत बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर पुणे, संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र, द्वारकामाई महिला व बालकल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणी नगर पुणे. आजचे तांत्रिक नियोजन आदरणीय मुकेश माने गायकवाड दादा, बौद्धाचार्य आहेत, सामाजिक कार्यकर्ते शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे. आजचे प्रमुख वक्ते आहेत आदरणीय ज्ञानोबा कांबळे गुरुजी. कांबळे गुरुजी वरिष्ठ केंद्रीय शिक्षक आहेत, भारतीय बौद्ध महासभा पुणे. सरांचा आजचा विषय आहे पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी यांचे भौगोलिक, वैज्ञानिक आणि धार्मिक समीकरण काय आहे. खरं तर आजचा विषय खरोखर खूप छान आहे. कारण प्रत्येकाला असं वाटते की बौद्ध धर्मामध्ये कुठेतरी अमावस्या पौर्णिमा सांगितलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा अंधश्रद्धा आहे. परंतु बौद्ध धर्माचा जे खऱ्या अर्थाने अभ्यास करतात, जे अभ्यासक आहेत, आणि ज्ञानोबा कांबळे गुरुजी तर गेल्या 40 वर्षापासून बौद्ध धर्माचं कार्य करत आहेत. आणि भारतीय बौद्ध महासभेचे जे काय म्हणतात ना, माणसं घडवण्याचा जो कारखाना आहे, वक्ते घडवण्याचा जो कारखाना आहे, त्याच्यामध्ये तापून सलाखून निघालेले आहेत. सरांच्या नावामध्ये ज्ञान आहे, ज्ञानोबा आहे. आजचा विषय खरोखर खूप छान आहे. कारण आपल्याला सुद्धा बरेचदा या विषयी प्रश्न पडतो की अमावस्या पौर्णिमा हे खरंच अंधश्रद्धा वगैरे आहे का. परंतु आज आपण आदरणीय ज्ञानोबा कांबळे गुरुजीच्या मुखातूनच या सर्व गोष्टी ऐकून घेऊ. विनंती करते आदरणीय ज्ञानोबा कांबळे गुरुजींना त्यांनी पुढील सूत्र हाती घ्यावं. आदरणीय ज्ञानोबा कांबळे गुरुजी. विश्व कल्याणाचा मध्यमार्ग देणारे जगदवंदनीय जगद्गुरु शांती सम्राट शाक्यमुनी सम्यक संबुद्ध भगवान बुद्धाचा धर्म 7 समुद्राच्या पलीकडे नेऊन या बुद्ध धम्माला विश्वव्यापी करणारे देवांना प्रिय सम्राट अशोक, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष, भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या मानवाच्या आदर्शांना मी पंचांग प्रणाम करतो. आज या ठिकाणी अत्यानंद होत आहे. संविधान विश्लेषण समिती आणि बहुजन हिताय बहुजन सुखाय द्वारकामाई बाल कल्याण महिला मंडळ या तिन्ही ग्रुपच्या वतीने गेले 1311 दिवस आपण धम्म धारण करत आहात. या 1313 दिवसामध्ये अनेक विचारवंत, अभ्यासक आणि धम्माचे गाडे अभ्यासक यांच्याशी संपर्क झाला आणि कुठे ना कुठेतरी हा धम्म गतिमान होतोय, हा आशेचा अंकुर आपल्याला पाहायला मिळाला. आणि म्हणून लाख लाख धन्यवाद देतो ज्यांनी या उपक्रमाला सुरुवात केली. ते काल कथित माझ्या भगिनी आदरणीय लोंढे मॅडम, त्यांच्या स्मृतीला अभिवादन. ज्यांनी हा वर्ग कायमस्वरूपी चालू ठेवलेला आहे. अडीअडचण आली तर स्पष्ट बोलतायत. प्रशिक्षण परिपूर्ण असलेले बौद्धाचार्य आहेत. संस्थेच्या कामकाजामध्ये हातखंड आहे आणि आपलं गृहस्थी जीवन सांभाळून हा वर्ग सांभाळला जातोय. एवढंच नाही तर आपल्या कुटुंबाच्या माध्यमातून या वर्गामध्ये होणारी चर्चा ही प्रबोधन पर्व नावाच्या एका ग्रुपवर, चॅनलवर कथित करून ज्या माणसामध्ये विषय पोहोचवत आहेत अशा गायकवाड कुटुंबियांना मी लाख लाख धन्यवाद देतो. वेळ न दवडता या ठिकाणी आज ज्यांचे आशीर्वाद आहेत, जे नेहमी माझ्या पाठीशी आहेत,
ते पूजनीय वंदनीय म्हणते बी सारीपुत्तजी यांनाही वंदन करतो. भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष चैत्य स्तूपाचे शिल्पकार बौद्धाचार्यांचे जनक माजी श्रामणेर पंडित काश्यप तथा सूर्यपुत्र बाळासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीला विनम्र भावी अभिवादन. ज्या मातेच्यामुळे मी आज तुमच्या समोर उभा आहे त्या भारतीय बौद्ध महासभेच्या संरक्षक बाबासाहेब आंबेडकरांच्या सुनबाई महाउपासिका महाधर्मधारिणी राजमाता मीराताई आंबेडकर या मातेच्या 48 वर्षाच्या धम्म कार्याला आणि त्यागाला ससने जयभीम करून आज या ठिकाणी 1313 विषय घेऊन आपण या ठिकाणी आलेलो आहोत. कारण बरेच दिवसापासून या विषयाच्या संदर्भामध्ये अनेक विचारवंत, त्रिपिटकाचे अभ्यासक, पालीचे अभ्यासक या लोकांकडून या प्रश्नाचं उत्तर संभ्रमावस्थेमध्ये काही जमेच्या बाजूने दिलं जातंय, काही उन्हेच्या बाजूने दिलं जातंय. नक्की आहे तरी काय? आणि मग हा विषय बरेच दिवस घोळत होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरत असताना, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरत असताना या विषयाला कुठेतरी न्याय दिला जावा आणि एकदा विचार जनतेच्या समोर मांडावेत आणि जनतेने जर स्वीकारलं तर ते गतिमान व्हावं, हा एक मुख्य हेतू. आणि दुसरा हेतू बौद्ध धम्म कर्मकांडातून आपल्याला मुक्त करायचा आहे. या ठिकाणी हिनयान महायान पंथ घेऊन बसलो तो बौद्ध धर्म गतिमान होणार नाही. तर ज्या महामानवाने 49 वर्ष अध्ययन करून हा बौद्ध धर्म तुम्हाला आणि मला दिलाय, त्यांच्या त्यागाचं बलिदान, त्यांचं त्याग, त्यांचं आयुष्य त्यांनी या धम्माच्या पदी समर्पित केलं. ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याही विचाराची गती निर्माण व्हावी, लोक माणसामध्ये पोहोचावं. आणि जे आज संस्थेचं कारभार पाहत आहेत, धम्म जन माणसामध्ये पोहोचवत आहेत, ते भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर आणि सर्व कार्यकारिणी या सर्वांना ससने जयभीम करून मी गुतील म्हणणार नाही, पण हा सरळ शब्द आहे आणि या सरळ शब्दाला आपल्याला काही बोलता येते का म्हणून ही चर्चा आहे. मी कोणी वैज्ञानिक नाही, मी कोणी अभ्यासक नाही, मी कोणी PhD नाही. आज माझ्या समोर जवळजवळ 4 ते 5 जण PhD वाले ऐकायला उभे आहेत. संग्रामपूर तालुक्यातील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. अमोल खंडेरावजी यांच्या आणि त्यांच्या कार्यकारिणीलाही धन्यवाद देतो. आज त्यांची उपस्थिती लक्षणीय आहे, कारण गेल्या महिन्यामध्ये त्यांच्या सहवासामध्ये राहून आलोय आणि त्यांनाही लिंक पोहोचले आणि ताबडतोब ते या ठिकाणी सवय झाले. सर्व जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पोहोचलो त्या जिल्ह्यातील सर्व लोक या ठिकाणी उपस्थित झालेत. आपल्या सर्वांच्या प्रती मंगलकामना व्यक्त करून 8:45 झालेले आहेत आणि मी माझ्या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये करणार आहे. मुळामध्ये भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाल्याच्या नंतर भगवान बुद्धांना हे प्रश्न सतावत गेलेले आहेत आणि भगवान बुद्धाला हे प्रश्न विचारण्यात आले, या पृथ्वीची निर्मिती कशी आहे, हे ब्रह्मांड कोणी निर्माण केलंय. आणि आजही सर्वसामान्य माणसाच्या माथ्यावर विचार लादला गेलेला आहे की या ईश्वराची निर्मिती करणारा कुणीतरी एक जण आहे आणि त्या ब्रह्मेने ही ईश्वर निर्माण केलेला आहे, ब्रह्मांड निर्माण केलेला आहे. आणि या संकल्पनेमधून अजूनही उच्च शिक्षित असलेल्या वर्गापासून अशिक्षित वर्गापर्यंत प्रत्येक माणूस या शब्दाच्या गुलामगिरीतून अजून मुक्त झालेला नाही. मग तो बौद्ध असेल, वेगवेगळ्या संप्रदायाचा असेल. वेळ माझ्याकडे कमी आहे, मला महत्वाचेच पॉइंट आपल्या समोर मांडायचे आहेत. आणि अजूनही माणूस आहे गुलामगिरीमध्ये आहे. भगवान बुद्धाच्या ग्रह त्यागाचं कारणच भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. रोहिणी नदी हे आपलं निमित्त आहे, पण रूढी परंपरेच्या गुलामगिरीतून मला मानवाला मुक्त करायचं आहे. अशा म्हणणाऱ्या सिद्धार्थ गौतमाचा धम्म जर गतिमान करायचा असेल
तर हे जे काही प्रश्न तथागतांच्या काळात सतावलेले आहेत ते प्रश्न आज उभे राहू नयेत. वैज्ञानिक दृष्टिकोनातून बुद्धी प्रामाण्यवादी समाज निर्माण करायचा असेल तर बीज आधी का बी आधी झाड आधी या प्रश्नाशी भगवान बुद्धाने नक्की नक्की म्हटलेलं आहे. मग नक्की नक्की म्हणणे म्हणजे भगवान बुद्धाने काय पळवट काढली होती का? तर त्याचं उत्तर आहे नाही. भगवान बुद्धाला ज्ञात होतं की या गोष्टीची जर चर्चा करत गेलो तर ज्या उद्देशाने मी निघालेलो आहे तो उद्देश माझा सफल होणार नाही. काहीच्या भावना दुखावल्या जातील, वैचारिक वैमनस्य निर्माण होईल आणि हे होऊ नये. आणि म्हणून तथागत एका शब्दामध्ये सांगतात नक्की नक्की. म्हणजे यशाशी माझं उत्तर येसही नाही आणि नोही नाही. आणि मग हे संशोधनाचा जो धम्म आहे, भगवान बुद्धाचा धम्म हा संशोधनावर आधारित आहे. नासाने कबूल केलेला आहे. आजही नासा बौद्ध धम्माच्या अनित्यवादाला आणि परिवर्तनाला स्वीकारायला तयार आहे. आणि नासाही म्हणते की ही पृथ्वी, हे जग हे परिवर्तनातून उभं राहिलेलं आहे. मग हे जर खरं असेल तर मग या भ्रामकल्पना आल्या तरी कुठून? तर त्याचं उत्तर आहे यामध्ये आहे पापविरुद्धा. आणि एक काही वर्ग ज्या वेळेला मानवाची निर्मिती झाली आणि त्यानंतर माणसाला कुठेतरी एकाग्र करण्यासाठी देव आणि दैववादाची कल्पना, स्वर्ग आणि आत्म्याची कल्पना या ठिकाणी निर्माण केली आणि विश्वास ठेवायला लावला की हे कुणीतरी निर्माण केलेलं आहे आणि त्याच्या उपकारातून आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर कर्मकांड केले गेली पाहिजे. आणि त्या उपकारातून जर मुक्त व्हायचं असेल आपल्याला कर्मकांड केली पाहिजेत. अगर आपण कर्मकांड केली नाहीत तर आपल्या वैवाहिक जीवनामध्ये किंवा गृहस्थ जीवनामध्ये किंवा संन्यासीच्या जीवनामध्ये आपल्याला धोका आहे, विघ्न आहे. आणि म्हणून या सर्व काही गोष्टींचा विचार करून आज 21व्या शतकामध्ये सुद्धा माणसाची त्याच्यातून सुटका झालेली नाही. आणि मग ही सुटका झाली नसेल तर आपण बुद्धाचा विचार घेणारी मंडळी आहोत. इतरांची टीका टिप्पणी करण्याची आपल्याला गरज नाही. त्यांनी स्वर्ग मानू द्या, काही ब्रह्मांड मानू द्या, त्याच्याशी आपलं काय देणं घेणं नाही. पण जो तथागतांनी 45 वर्ष वयाच्या 80व्या वर्षापर्यंत जो शुद्ध धम्म दिलेला आहे, जो विचार दिलेला आहे, तो विचार अंगीकारणारा समाज मला निर्माण करायचा असेल या कल्पना दूर कराव्या लागतील. ह्याच्यातून भय निर्माण करण्यात आलं, भीती निर्माण करण्यात आली. आणि मग हे खरं आहे तरी काय ते या सगळ्याचा ज्या वेळेला संशोधन आपण केलं त्यावेळेला याच्याशी काही कोणताही संबंध नाही. जे पृथ्वीचं चक्र आहे, कालगमन आहे, कालचक्र आहे, हे सदैव फिरत आहे. आणि हे सदैव फिरत असल्यामुळं त्याला कोणाचा हातभार किंवा कोणी निर्मित केलंय असं नाही, तर ते परिवर्तनातून या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि जे लय झालंय त्याचा प्रलय हा ठरलेला आहे. त्याला ज्योतिषाची गरज नाही. ज्या पद्धतीने निर्मिती झालेली आहे त्याच पद्धतीने त्याचा विनाश ठरलेला आहे. हा विनाश ठरलेला आहे हे सत्य मानावं लागेल. म्हणून भगवान बुद्धाचा जो अनित्यवाद आहे त्या अनित्यवादाला दूर लोटता येणार नाही. मग एक निश्चित करावं लागेल, हे निर्माण झालंय हे परिवर्तनातून झालंय. मनुष्य प्राणी सुद्धा परिवर्तनातून निर्माण झालेला आहे. आणि मग हे सत्य असेल तर मग गरज कशाची आहे? तर या भ्रामक कल्पनेमधून जोपर्यंत मी बाहेर निघत नाही
तोपर्यंत बौद्ध धर्मही कर्मकांडामध्ये जाईल आणि इतर संप्रदाय तर त्याचे वाहूनच गेलेले आहेत. आपल्याला या विषयाच्या पाठीमागे एवढाच अट्टहास आहे की बुद्धिप्रमाण्यवादी माणूस याचा बळी पडू नये. बुद्धिप्रमाण्यवादी माणूस याचा बळी पडू नये आणि शंका कुशंका घेऊन धम्माच्या गतीमध्ये अडथळा निर्माण होणारा भागीदार मी होऊ नये, ही साधी आणि सरळ कल्पना आहे. समोनी देह जर म्हणत असाल तर बुद्ध धर्माचा रस तुम्हाला मिळणार नाही. आणि बुद्धाचा धर्म जर स्वीकारत असेल तो परिवर्तनवादाचा अनित्यवाद स्वीकारावा लागेल, त्याच्यावर विश्वास निर्माण ठेवावा लागेल. आणि मग माझं जीवन जगताना मला सदाचाराचं जीवन जगायचं असेल तर ज्याच्यामुळे या सदाचाराला अडथळा निर्माण आहेत ते अडथळे मला मुळासकट नष्ट करावे लागतील. आणि ते नष्ट करण्यासाठी भगवान बुद्धाचा धर्म आहे, शिलाचार आहे, सदाचार आहे, सद्गुणाचार आहे. हे भगवान बुद्धांनी सरळ मार्ग मोकळे केलेले आहेत. आणि या प्रश्नाला अनित्य अनात्म दुःख हा आपला विषय आहे. वर्षावर्षामध्ये पुन्हा एकदा आपण या विषयावर येणार आहोत. आणि म्हणून हे अनात्म अनित्य आणि दुःख या विषयाच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना आजचा प्रश्न त्या ठिकाणी मोठा आवासून उभा आहे. मग पहिलं जाणून घेऊया याला धार्मिकतेची वलय काय लागली. तर याला धार्मिकतेची वलय त्यांनी दिली शुभ अशुभ. शुभ अशुभ महामंगल सूक्तामध्ये पण महामंगल गाथेमध्ये पण म्हणलेलं आहे. आणि त्या पद्धतीने हे कर्मकांड त्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. शुभ आणि अशुभ काय आहे. मग त्यांनी हे जे कालचक्र आहे या कालचक्राला हेतू पुरस्कार त्यांनी त्यांच्या विचारामध्ये बांधण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामध्ये दिवस ठरवले, महिने ठरवले, वार ठरवले, वेळ ठरवली, काळ ठरवला आणि लोकांच्या माथ्यावर मांडून ठेवलं. मग संध्याकाळच्या वेळी दारामध्ये दरवाजा लावावा, दिवा लावावा, कारण लक्ष्मी येते. ह्या काही भ्रमकल्पना ज्या आहेत त्या लोकांच्या माथ्यावर मारल्या. आणि जो माणूस बुद्धिविलासी आहे, अनेक सुखाकडे गेलेला आहे, निबाण सुखापासून दूर आहे, तो माणूस त्याचा बळी पडतोय. मग वार ठरवले, वेळ ठरवली, दिवस ठरवले आणि या दिनचर्येला त्यांनी त्या ठिकाणी आधार घेतला. आणि त्या पद्धतीने राजरोसपणाने आतापर्यंत ही लोक जगत आहेत, जगत आहे मी म्हणतोय. आणि लोकांची दिशाभूल करतायत. लोकांनाही समाधान आहे, लोकांना काही शोध देण्याची काही गरज नाही. फक्त बुद्धाचा विचार आहे तो अनित्यवादावर आहे. काही ठिकाणी भगवान बुद्धाला अईश्वरवादी मानलं गेलं. माझ्या अभ्यासामध्ये भगवान बुद्ध अईश्वरवादी नाही. भगवान बुद्धाने खऱ्या ईश्वराची कल्पना या ठिकाणी माणसाला सांगितलेली आहे आणि मनुष्याला केंद्रबिंदू मानून त्याच्यात ईश्वर निर्माण केलेला आहे, त्याच्यात देव निर्माण केलेला आहे. आणि मग त्याच्या कर्तृत्वावर, त्याच्या आचरणावर, त्याच्या आचारसंहितेवर, ह्या सगळ्या काही गोष्टीवर आपण मार्ग काढू शकतो, हा भगवान बुद्धाचा विश्वास आहे. हा भगवान बुद्धाचा विशेष आहे. आणि म्हणून या विश्वासाला तडा जाता कामा नये. या विश्वासाला तडा जाता कामा नये की भगवान बुद्ध सरळ वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपलं आयुष्य जगलेले आहे. त्याच भगवान बुद्धाच्या जन्माची कथाही यांनी यामध्ये बांधलेली आहे. सगळ्याच गोष्टी भगवान बुद्धाच्या पौर्णिमेलाच का घडल्या, अमावस्येलाच का घडल्या, सहसा पौर्णिमेला का घडल्या? मग काही लिखित होतं काय? आणि मग आमच्यातले धर्ममार्तंड या ठिकाणी पुढे उभे राहतील आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा बुद्धिप्रमाण्यवादी बुद्ध धर्माला पुन्हा अंधश्रद्धेमध्ये घेऊन जातील
की ते आमच्या आमच्या जाता कथेमध्ये म्हटलेलं होतं आणि असं घडणार होतं आणि ते पौर्णिमेलाच घडणार होतं, हे निश्चित केलंय असंही म्हणायला माणसं मागे पुढे पाहणार नाही. हे काय दिवस ठरवून आलेले नाही, हे निसर्ग निर्मितीने झालेले आहे. आषाढी पौर्णिमेलाच गर्भमंगल दिन झाला, याला काही त्याच्यामध्ये भाकीच नव्हतं. परंतु या दिवसांच्या नावाखाली जी अंधश्रद्धा बोकाळलेली आहे त्याला प्रकाश टाकण्यासाठी हे भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये परिवर्तन प्रत्येक पौर्णिमेलाच होत आहे, अमावस्येलाच घडतंय. आणि मग भगवान बुद्धांनी याला ग्राह्य मानलेलं आहे. त्यानंतर 32 लक्षणं आहेत, महापुरुष आहेत, ज्ञानाचा प्रकाश आणि प्रज्ञेचा प्रकाश या भूतलावर येणार होता. आणि म्हणून या प्रकाशाची किरण पडत असताना तथागतांच्या जीवनामध्ये प्रत्येक पौर्णिमेला हे परिवर्तन घडलेलं आहे. ते घडून आणलं गेलं नाही, तर नैसर्गिकरित्या घडलेलं आहे. मग ती 6 वर्षाची तपश्चर्या, ग्रहत्याग, हे सुनियोजित आहे, पण हे महापुरुषाच्या माध्यमातून घडलेलं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. हे महामाधव आहे, जगाचा दीपस्तंभ आहे भगवान बुद्ध, आणि त्यांच्या कृतीमधून घडलंय. म्हणून ग्रहत्याग सुद्धा आषाढी पौर्णिमेलाच आहे. आणि ह्या सगळ्या काही गोष्टी आपल्याला तिकडे न घेता ह्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून घडल्यात. फक्त एकच महत्व आहे की या महापुरुषाच्या माध्यमामधून घडलेल्या आहेत. आणि म्हणून या दिवसांना आणि मग भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये या घटना घडल्यात. मग याला कुठेतरी गालबोट लागलं पाहिजे, याला कुठेतरी स्पीड ब्रेकर लागला पाहिजे. ही संधी साधू मंडळीची चाललेली चाल आज 2026 मध्ये सुद्धा आहे. मग त्याला त्या कर्मकांडाच्या रूपाने दिलं. आणि मग आम्ही बौद्ध धर्मीयाचे प्रचारक आहोत, त्यालाही त्याचे बळी पडलं. पण भगवान बुद्धाचा दृष्टिकोन या वैज्ञानिक दृष्टीने हे जे चक्र आहे, परिवर्तन आहे, अमावस्या आहे, पौर्णिमा आहे, अष्टमी आहेत, 2 अष्टमी आहेत, आणि चक्र कालचक्राप्रमाणे फिरत आहे. भौगोलिक दृष्ट्या पाहताना, खगोलशास्त्राच्या दृष्टीने पाहत असताना हे ग्रह सूर्याभोवती फिरत आहेत. आणि जो ग्रह सूर्याच्या प्रकाशामध्ये येतो तिथं दिवस घडतोय, आणि सूर्याच्या प्रकाशापासून दूर जातोय तिथं अंधार घडतोय. मग पृथ्वी ही वेगाने घडते आहे का, फिरते आहे का? पृथ्वीचा पूर्ण वेग हा 360 दिवसाचा आहे. आणि म्हणून काळाप्रमाणे या घटना घडत आहेत, खगोलशास्त्राच्या नियमाप्रमाणे आहेत. गॅलिलिओनी दुर्बिणीचा शोध लावला, त्यावेळेला शोधलं की हे आकाश कुठे टेकलेलं आहे, ते आकाश कुठे टेकलेलं नाही. आणि त्यावेळेला शोध घेतला की हे अंतराळ आहे, आणि अंतराळामध्ये एक ग्रह आहे, त्यांच्या त्या चालणाऱ्या हालचाली आहेत. आणि ती प्रतिक्रिया दिन दिवस दिन विशेष याला बांधून घेतलेली आहे. मग हळूहळू हळूहळू प्रकाशात येण्यासाठी त्याला काही काळ घालवावा लागलाय, पृथ्वीला काळ घालवावा लागलाय. आणि तो काळ घालवत 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 हळूहळू हळूहळू प्रकाशामध्ये आलेला आहे. म्हणून प्रतिपदेचा चंद्र जो आहे तो आपल्याला दिसेनाच आहे. बीज का चांद आज त्यांनी सगळ्यांनी मानलाय. आणि तो चंद्र हळूहळू 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 परिवर्तनातून मोठा होतोय. याला कुठेही कर्मकांड नाही, इथं कुठेही चमत्कार नाही, एक निसर्ग निर्मित होणारी ही घटना आहे. हे आपण खुंगाट मनाशी बांधून ठेवली पाहिजे.
ही खुंडाट मनाशी बांधून ठेवली पाहिजे. आणि भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये सुद्धा जीवन हे परिवर्तनीय झालेलं आहे. सिद्धार्थ गौतमाचा जन्म सम्यक बुद्धापर्यंत येताना 35 वर्ष सम्यक सिद्धार्थ गौतम आहे, बोधिसत्वाची अवस्था आहे. आणि बोधिसत्वाची अवस्था करून शेवटच्या क्षणाला ते सम्यक बुद्ध होतात. जसं बल प्राप्त करतात हे परिवर्तनातून घडलेलं आहे ना. जसा चंद्र सूर्य तारे हे परिवर्तनातून घडतात. दिवसा आपल्याला तारे दिसत नाही म्हणजे आकाशात तारे नाहीत का? तारे आहेत, पण ते प्रकाशमान कधी होतील? रात्रीच्या वेळेला होतील. आणि म्हणून प्रतिपदेपासून हळूहळू हा चंद्र पूर्णत्वाला येतो आणि प्रकाशमान होतो, पूर्ण होतो. म्हणजे जीवनामध्ये पूर्णत्व आहे हा सिद्धांत आपल्याला स्वीकारला पाहिजे. तुम्ही परिवर्तन स्वीकारलं तर जीवनाला कोणता तरी शेवटचा मध्यबिंदू आहे, मध्य मार्ग आहे, मध्य आहे. आणि जे निर्मित झालंय, जे निर्मित झालंय ते निर्मित झालेलं हळूहळू कमी होणार आहे. आणि शेवटच्या अमावस्याला अंधार होणार आहे. अमावस्याच्या दिवशी चंद्र हा पृथ्वीपासून अलग असणार आहे, सूर्याच्या प्रकाशामध्ये नाही, तो अंधार आहे. मग या ठिकाणी तत्वज्ञान जर घ्यायचं असेल तर वैज्ञानिक आणि भौगोलिक दृष्ट्या ज्याचा लय झालाय त्याचा प्रलय होणार आहे. म्हणजे पौर्णिमा आहे तिथं अमावस्या आलेली आहे. मग त्या अमावस्याला अशुभ मानणारे का मानतायत? तर त्यांची दुकानं त्यांना चालवायची आहेत. कुठेतरी समाजाला, मानवाला दुःखाच्या खाईमध्ये आणि दुःखाच्या अंधार कोठडीमध्ये बंद करण्याची चाललेली चाल आजही आहे. आणि म्हणून वैज्ञानिक दृष्ट्या विचार करताना ही अमावस्या त्या पद्धतीने झालेली आहे. त्या मध्यान्ह आलाय. पौर्णिमेच्या नंतर 8 दिवसांनी 7 दिवसाचा सप्ताह घडलेला आहे. 7 दिवसांनी तो मध्यावर येतोय, अर्धा चंद्र होतोय. तोच अर्धा चंद्र पौर्णिमेच्या वेळेला सुद्धा अर्धा चंद्र होतोय. अर्धा झाल्याशिवाय पूर्ण होत नाही आणि अर्धा झाल्याशिवाय पूर्ण नाश होत नाही. हे कालचक्र आहे. हे कालचक्र कुणी थांबत नाही. ईश्वरचक्र हे अविरत फिरते, कोणाचे कोणा वाचून नळे, काळ चालला पुढे पुढे. हे अभ्यासकांना पण माहिती आहे. ही चक्र कुणी थांबू शकत नाही. आणि मग या ठिकाणी कुणी घडवणारा आणि बदल करणारा कुणी व्यक्ती आहे हे म्हणणं खुलचटपणाचं आहे. त्याची चर्चा तरी करण्याची काय गरज आहे? मनुष्य जीवन या भूताला जगायचं असेल तर चंद्र, सूर्य आणि तारे आणि जलचर वगैरे आहे त्याची गरजच आहे. ती गरज नसेल तर माणूस जगणार आहे ना. सकाळी 6 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत सूर्यकिरणामध्ये आपल्याला ड जीवनसत्व मिळतात. पण ती ड जीवनसत्व 12 वाजता मिळत नाहीत. ते हळूहळू कमी होतात. मृत्यू झालेल्या मुलाला समोर ठेवायच्या पूर्वी आता त्याच्या औषधं निघाले, ती भाषा वेगळी आहे. आणि म्हणून ही काल परत्वे या अष्टम्या सुद्धा त्याच पद्धतीने झालेल्या आहेत. भगवान बुद्धाने सुद्धा चालिकेमध्ये याला प्राधान्य दिलेलं आहे. चालिकेमध्ये प्राधान्य दिले. भंतेजी माझं ऐकताय त्या ठिकाणी आणि भंतेजींचं ते ज्ञान तुमच्या समोर मांडतोय की विकाल भोजन नेमकं काय आहे आणि हे विकाल भोजन कुणी मानायचं? ग्रस्त जीवनात मानायचं का काशाय वस्त्रवाल्याने मानायचं की तपश्चर्याने मानायचं? कोणाची त्याचा संबंध नाही. हा संबंध आहे आरोग्याचा. हे आरोग्यशास्त्रावर आधारित आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध आपल्या संघाला सुद्धा उपदेश करत की जोपर्यंत नगरीमधला धूर बाहेर निघत नाही दोराड्यातला, तोपर्यंत चारिकेला जाऊ नका. धुराड्यातला
धूर बाहेर निघत नाही तोपर्यंत चारी केलं जाऊ नका. कारण तो धूर म्हणजेच त्या घरामध्ये स्वयंपाक बनलेला आहे, अन्न बनलेलं आहे. ज्याच्या घरातून धूर निघत नाही त्या दारात तुम्ही जर उभे राहिलात तर तो दुःखी होईल. आणि भोजन घेताना ते मध्यान्हावर घ्यावं, मध्यान्हाच्या अगोदर घ्यावं. या गोष्टी या ठिकाणी एक गोष्ट मला नमूद करावी लागेल. समजा पुण्यामध्ये सूर्योदय हा 6:45 झालाय. सर्व ठिकाणी सूर्योदय एकाच वेळेला होत नाही. 6:30 झालाय तर त्या पुढचे 6 तास झाला, 12:30 तास झाले, 12:30 वाजले. मग भोजनाचा नियम भगवान बुद्धांनी कुठेतरी विनयामध्ये सांगितलं 12 वाजायच्या आतमध्ये घ्या. आणि जिथं सूर्योदय जर 6:30 झालाय तर त्याने 12:30 जर हे घेतलं तर विनय तुटतो का? नाही तुटत. मध्यान गाठलेलं आहे, मध्यान. हे मध्यान आपल्याला जाणून घ्यावं लागेल. मुद्दाम म्हणून हा पॉइंट मी पुढे ठेवलेला आहे. सूर्योदय किंवा सूर्यास्त पृथ्वीच्या किंवा ईश्वाच्या एकाच वेळेला होत नाही. आज काही देशांमध्ये अंधार आहे, काही देशांमध्ये उजेड आहे. मला वाटतं आता मला त्याचा अनुभव आहे. मुलगी जर्मनीला आहे, तिच्याकडे 5 वाजलेले आहेत, संध्याकाळ होत आलेली आहे. आपल्याकडे मध्यरात्रीला सुरुवात होत आलेली आहे. म्हणजे रेखावृत्तामध्ये जी काही रेखावृत्त आणि विश्ववृत्त जे आहेत याच्यामधून जे काही वातावरण आहे त्या पट्ट्यामध्ये जे देश आहेत त्या ठिकाणी ती प्रक्रिया घडत आहे. आपला विषय तात्पुरता आपण अवघड न करता सुखाचा करायचा आहे. तर मग ज्या ठिकाणी सूर्योदय झाला त्यापासून 6 तास झाला. मग का पंडितजींनी कर्मकांड करावेत? समजा एखाद्या ठिकाणी लवकर सूर्योदय झाला असेल 5 वाजता तर त्याला 11 वाजता भोजन दिलं पाहिजे. कारण 6 तासाने त्याचं मध्यान आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी लक्ष केंद्रित करत असताना उपस्वताच्या वेळेला सूर्योदयाकडे आणि सूर्योदयाच्या वेळेकडे आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल. कारण हे विश्वचक्र फिरत आहे आणि प्रगतीचं प्रतीक म्हणून आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आणि म्हणून आपला उपसत सुद्धा त्याच पद्धतीने चाललं पाहिजे. आता उपसताचं नाही गौडबंगा झाले. 70 सालामध्ये उपसत कुणी करायचं, वर्षवास कुणी करायचा, हाच प्रश्न अजून निकालात निघालेला नाही. मी गेले 40 वर्ष सांगतोय नाही अंगीकारतोय. उपसत करण्याच्या साठी मनुष्य प्राणी हवा आहे. त्याच्या अंगावर वस्त्र कोणतं आहे ते महत्वाचं नाही. धर्म आचरणावर जो आरूढ आहे त्याच्या अंगावर वस्त्र कोणतं आहे, तर स्त्री आहे की पुरुष आहे हे पाहण्याची गरज नाही. कारण हे सगळं काय आहे ते आरोग्याला लाभदायी आहे. हे आरोग्याला लाभदायी आहे. आणि म्हणून या गोष्टीचं जे गरुडबंगाल आहे त्या जिंद चक्रावर आपण त्याला कुठेतरी कल्पना न देता धार्मिकतेचा त्याला आधार दिलेला आहे. अष्टम्यांचं तसंच आहे, मध्यावर आलेला आहे. चंद्र मध्यावर आलेला आहे आणि मध्यावरून तो काळोख्यात जाणार आहे आणि या मध्यावरून प्रकाशात येणार आहे. पौर्णिमेचं शीतल चंद्र हा पृथ्वीवर शीतलता देतोय. बुद्धाचा विचार या जगावर शीतल देण्याचा विचार आहे. आणि म्हणून या ज्या काही घटना ज्या घडत गेल्या त्या बुद्ध तत्वज्ञानाने घडत गेल्या, विचारातून गेल्या. नवा शोध घ्यायचा होता. 6 वर्षाची तपश्चर्या पाहिली होती. आणि म्हणून त्यांनी निसर्ग तापलेला असताना, चैत्र महिना असताना, अस्थिपंजर जेवण झालेला असताना सुद्धा या पौर्णिमेचा आधार घेतला आणि चैत्र पौर्णिमेला ते सेनानी राजाच्या राजधानीमध्ये आले आणि तिथं अन्न ग्रहण केलंय, परिवर्तनाला स्वीकारलंय. आशावाद होता की माझ्या जीवनामध्ये आज पौर्णिमेचा चंद्र कधीतरी प्रकाशमान होईल आणि तो आशावाद परिपूर्ण झाला आणि प्रज्ञेचा सूर्य, प्रज्ञेची किरण आणि आज पूर्ण चंद्र
जीवनामध्ये परिपूर्ण झाला आणि जगाला शांतीदूत म्हणून ठरले, हे वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. आणि म्हणून जीवनात काही घटना ज्या घडत असतील त्या घटनाही चैत्र पौर्णिमा असेल, 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा आता सांगायला वेळ नाही आपल्याकडे. ह्या पौर्णिमा त्यांनी निश्चित केल्या की जीवनामध्ये परिवर्तन आहे, ते परिवर्तन मला करावं लागेल. आणि त्या घटनेप्रमाणे त्यांनी प्रत्येक पौर्णिमेला मग ज्या ज्या ठिकाणी जायचं होतं, ज्या ठिकाणी उपदेश करायचा होता, त्या प्रत्येक पौर्णिमा झाल्या. मग त्या ठिकाणी उपदेशकांना उपदेश करायचा होता, उपासिकांना उपदेश करायचा होता, राजा बिंबिसाराला भेटायचं होतं, सुजाताला भेटायचं होतं. आणि म्हणून त्या पौर्णिमा त्यांनी त्या ठिकाणी निश्चित केल्या. सारीपुत्ताने सुद्धा पौर्णिमाच निश्चित केली जीवनाची, कारण जीवन माझं परिपूर्ण झालंय, तथागतांचा माझ्यावर अनुकंपा आहे आणि त्या तथागतांच्या निर्वाणाच्या अगोदर मला जायचं आहे. आणि इच्छामरण त्यांनी पौर्णिमेला स्वीकारलं, कारण हे महापुरुष आहेत. मग या पौर्णिमेला तुम्ही अशुभ कसे काय मानणार आहात? या अमावस्याला अशुभ कसे काय मानणार आहात? अशुभ मानत असाल तर तो बौद्ध विचार नाही. बुद्धिप्रामाण्यवादाच्या विचारामध्ये ती चौकटीत बसतच नाही. आणि म्हणून या काही गोष्टी आपल्याला जाणून घेतल्या पाहिजेत. एवढ्यावरच हा समाज थांबलेला नाही, एवढ्यावरच हा समाज थांबलेला नाही, तर त्यांनी पृथ्वीलाच शेषनागाच्या माथ्यावर उभी केली. आणि 1.5 दिवसाच्या शाळेत जाणाऱ्या महामानवाने बुद्धाच्या विचाराने, बाबासाहेबांच्या विचाराने पछाडलेला महामानव अण्णाभाऊ साठे म्हणतात की पृथ्वी शेषनागाच्या माथ्यावर नाही तर श्रमिकांच्या हातावर तरलेली आहे. म्हणजे ज्यांनी त्यांनी आपापल्या विचाराने त्या पृथ्वीला आकार दिलेला आहे. म्हणजे या ठिकाणी मनुष्य प्राण्याला केंद्रबिंदू मानलेला आहे. म्हणजे त्या शेषनागाच्या माथ्यावर असते आणि नागाला ज्या वेळेला झोप लागते त्यावेळेला धरणीकंप होतो. हे काय असं भय निर्माण केलं. पण त्या भयाला जो लाव्हारस आहे तो या खगोलशास्त्रामध्ये फिरत आहे आणि ज्या ठिकाणी त्याला हा लाव्हारस बाहेर येण्याचा प्रयत्न करतो आणि ज्या ठिकाणी त्याला ती योग्य जागा मिळते त्या ठिकाणी तो लाव्हारस येतो. त्या ठिकाणी धरणीकंप होत आहेत. याला काय कर्मकांड आहे? ग्रहण अमावस्याने पौर्णिमेलाच होतात. ग्रहण हे काय आहे? तर शाळेमध्ये शिकलेली मंडळी, आज शाळेतले प्राध्यापक माझ्या समोर बसलेले आहेत. चंद्र सूर्य तारे एका रेषेमध्ये येतात त्यावेळेला ती ग्रहण लागतात. सहसा सूर्याला खग्रास ग्रहण लागत नाही. 1980 सालामध्ये खग्रास ग्रहण लागलेलं होतं. अपवादात्मक आहे. पण चंद्राला आणि चंद्राला हे खग्रास ग्रहण लागतं, अर्धचंद्र लागतं. याचं नेमकं काय की ती जी रेषा आहे त्या रेषेमध्ये जो प्रकाशामध्ये येतोय त्या ठिकाणी हे ग्रहण आहे. मग या ग्रहणाची सुद्धा धर्म मार्तांडाने काय घेतली? भावुकता घेतली. आणि त्या ग्रहणाचा जो कालखंड आहे त्यावेळेला प्रकाश किरण दूषित झाल्यामुळं जीवाणू मरतायत आणि ते जीवाणू जर माणसाच्या शरीरात गेले तर विकाराला ते हानिकारक ठरत आहेत. प्रश्न काही विचारला की अमावस्याच्या दिवशी गरोदर बाई तिने जतन केलं पाहिजे. हो, बरोबर आहे. ते जे किरण आहे ती योग्य दिशेने आली पाहिजे. जर अंधारकडे असेल तर काळ्या तोंडाचा माणूस माझ्या गावामध्ये आहे. हे निसर्ग निर्मित आहे आणि म्हणून काळजी घेताना त्या वेळेला ती काळजी घेतली पाहिजे ना. 25 ते 30 मिनिटाचा कालावधी आहे तो आपण त्या ठिकाणी करावा. म्हणजे ग्रहणाची कल्पना सुद्धा धर्म मार्तांडाने अमावस्या आणि पौर्णिमेमध्ये बसवलेली आहे आणि याच्यातून मात भगवान बुद्धाने केलेली आहे. हा अधिक महिना आज आलेला आहे. कारण हे चांद्रवर्ष आणि सूर्यवर्ष यांचा ताळमेळ गोळा बेरीज कुठेतरी एकत्र व्हावा म्हणून काय वेळेला मराठी महिने 13 असतात.
यावर्षी 13 आहे. मग त्याला सुद्धा करताना कसं केलंय? मग धोंड्याचं व्रत वैकल्य. आता तिकडे मला जायचं नाही, मला त्याची काही गरज नाही, त्याच्याशी माझी वेळ घालवण्याची मला वेळ नाही. त्या धोंड्याला काही वेळेला तर जावायला दान दिलं नाही तर मुलीच्या संसारामध्ये विघ्न येईल, म्हणजे जावायला काय तरी दान दिलं पाहिजे ही भीती निर्माण केली. त्या धोंड्याला एके ठिकाणी म्हणलंय धोंडा आणि पिकाचा लोंढा, आणि एका बाजूला तीच मंडळी पळव पळव करतात आणि त्याला म्हणतात दुष्काळात 13 महिना. मग यांच्या विचाराची गंभीरता कुठे येते? निसर्ग आहे. आज मृग नक्षत्र निघून 3 दिवस झालेत, अजूनही निसर्ग बरोबर आलेला नाही. कारण काय? कारण ज्येष्ठ महिना पुढे गेलाय, त्यांना तो मध्यांक गाठायचा आहे. त्यामुळे कदाचित जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पावसाची आणि मान्सूनची सुरुवात होईल, निसर्गाला सुरुवात होईल. निराशवादी राहतात कामा नाही. पण धर्ममार्तंड या ठिकाणी व्रतवैकल्याला सुरुवात करतील, मागे पुढे पाहणार नाहीत. आणि म्हणून हे अंधश्रद्धेला बळकटी देणारे हे विषय आहेत. या विषयाला आपण बुद्धिप्रामाण्यवादी आणि बुद्धाच्या धम्माचं अनुकरण करणारी मंडळी जर असू तर या गोष्टी आपल्याला टाळल्या पाहिजेत. काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. आणि म्हणून भौगोलिक दृष्ट्या होणारा हा विचार परिवर्तन हे व्यावहारिक दृष्ट्याही ते परिवर्तन घडलं पाहिजे. आणि मग याला धार्मिकतेची वड कशी धारण कशी देता येईल? तर जर हे परिवर्तनाचे जे क्षेत्र आहे, कालचक्र आहे, तो या कालचक्राप्रमाणे माझ्या दैनंदिन जीवनाला मला सुरुवात करायला लागेल. सकाळची वेळ ही प्रामुख्याने ध्यान धारणेची आहे. अनेक वेळेला सांगतोय मी, 9 वाजता बसून कितीही उपशनाचार्य तुम्ही असलात तरी 9 आणि 10 वाजता ध्यान धारणा लागत नाही. हा 3 शिबिर केलेला माणूस तुमच्या समोर बोलतोय. म्हणून काल ठरलेला आहे, सकाळचा प्रहर ठरलेला आहे. आणि भगवान बुद्धाने धम्माला त्याला आधार दिलेला आहे. मला गंधकुटी ही 3:30 वाजता पहिल्या कोंबड्याला सुरू होत होती. आणि म्हणून आपल्या सुत्तामध्ये एवं मे सुतंग एकं समय म्हटलेला आहे. हे आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि धम्म धारण करायचं असेल तर शरीराला त्याग द्यावा लागेल. अभ्यास करा, स्वागत आहे. पण या 3.5 हाताच्या शरीरामधील इंद्रियांना वळण द्यायचं असेल तर या कल्पना मला दूर कराव्या लागतील. ही पापभरूता दूर करावी लागेल. आणि माझ्या दैनंदिन जीवनाला मला 3:30 ला सुरुवात करावी लागेल. 4 ला ध्यान धारणेला बसायचं म्हणजे बसावाच लागेल. ही दिनचर्या आपल्याला करताना मोठे मोठे गप्पा मारल्या जातात, पण हे आपण कधी करतच नाही ना. मग हा धम्मरस कसा मिळेल? या ईश्वाच्या चक्राप्रमाणे कालचक्राप्रमाणे शरीराच्याही हालचाली त्याच पद्धतीने होत आहेत. गुरुत्वाकर्षणाप्रमाणे शरीराची हालचाल होते, रक्तदाबाची हालचाल सुरू होते, रक्ताभिसरणाची सुरुवात होते आहे. हे कधी ध्यानात आले का आपल्या? नाही ना. हे गुरुत्वाकर्षण नसतं तर माणूस तरंगत चालला असता. चंद्रावर माणसं तरंगत चालतात. हातून माणूस पूर्ण गेला नाही, पण हे त्यांचे वेगवेगळे ग्रह आहेत, त्यांचे ग्रह आहेत, त्यांचे वेगवेगळ्या गुरुत्वाकर्षण वेगवेगळ्या पद्धतीने आहे. सर्व सकाळी सारखंच नसणार आहे. मग या माणसाला कुणी शक्ती खाली ओढते का? चेटूक आहे का? चेटू केलं तर पाप विरुद्ध आली. आणि म्हणून या सर्व काही गोष्टीची जिथं जिथं याला अमंगल येईल त्या ठिकाणी आपल्याला सावधगिरीने करावं लागेल. मी एका पॉइंटला हात घातलेला आहे की या ठिकाणची दिनचर्या या सूर्यास्ताप्रमाणे सूर्योदयाप्रमाणेच व्हावी. विपश्यनेला जर गेलात
संध्याकाळचा अल्पहार सूर्यास्ताच्या पूर्वी दिला जातो. आणि खरं आहे. आता तिथं काही लोकांनी विचारलं मला की सूर्यास्ताच्या पूर्वी जैन धर्माची जी मंडळी आहेत ती सूर्यास्ताच्या नंतर जेवत नाहीत. पण असा एक वर्ग आहे की तो रात्रभर चरतो आणि सकाळचा उपवास धरतोय. कोणाचा ताळमेळ कोणालाच नाही. ज्याने त्यांनी आपापल्या सोयीप्रमाणे केलं. रात्रीचा आहार घेणं हा आरोग्याला घातक आहे, पण त्यांच्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे म्हणून ते त्या ठिकाणी इफ्तार पार्टी संध्याकाळची 6:30ला सुरू होते, सूर्यास्तानंतरच सुरू होते. आपल्याला त्यांच्यावर टीका करायची नाही. आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून या गोष्टी आपल्याला कोणाचं अनुकरण करायचं आणि कोणाचं नाही करायचं हे ठरवावं लागेल. आणि ठरवण्यासाठी 8 तास खरं म्हणजे या विषयाची मागणी शेषराव खरातने केली होती, शेषराव वाघमारेने केली होती, परंतु त्या आज विपश्यनेमध्ये आहेत. तेव्हा हा व्हिडिओ मी त्यांना नक्कीच पाठवेल. त्या विपश्यनेमधून आल्यानंतर हा ज्या वेळेला प्रबोधन पर्वामध्ये येईल त्यावेळेला नक्कीच हा आपण विषय त्या ठिकाणी देणार आहोत. आणि म्हणून या ठिकाणी काल परवाप्रमाणे आपली दिनचर्या पण सुरू झाली पाहिजे. अर्ली टू स्लीप आणि अर्ली टू राईज मॅन मेक परफेक्ट अँड वाईज. हे निसर्गाला डावलून जमणार नाही. निसर्गाच्या नियमाला डावलून जमणार नाही. 12 वाजता रात्री भोजन घेणे हे अपायकारक आहे म्हणजे आहेच. शरीराला घातक आहे म्हणजे आहेच. 1 वेळा जेवणं योगी, 2 वेळा जेवणं भोगी आणि 3 वेळा जेवणं रोगी. आता भोजन तरी कसं घ्यावं? तर शरीराची जशी झीज झालेली आहे ती झीज वळली पाहिजे. कष्टकऱ्याला एका वेळेला जेवून त्याला काय मारायचंय का? शेतकऱ्याला त्याला मेहनत करायची, मेहनतीच आणि कष्टाचं काम करतो त्याला 2 वेळा जेवण घेतलं पाहिजे. संध्याकाळचा अल्पहार घेतला पाहिजे. इथं कर्मकांड कुठे नाही. हा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. आणि जीवन धारण केल्यानंतरच करायचं आहे का? तर नाही. वस्त्र कोणतं आहे ते महत्वाचं नाही. धम्म धारण करायचं असेल तर हे आपल्याला सर्व स्तरापर्यंत पोहोचवावं लागेल. हे सर्व स्तरापर्यंत आपल्याला पोहोचवावं लागेल. आणि त्यासाठी इथं कोणतंही शुभ अशुभ येता कामा नये. आणि हे बुद्धाचे विचार ज्यावेळेला प्रसारित झाले 1700 वर्ष बुद्धाचे विचार या भूतलावर झाले त्यावेळेला या धर्ममार्तंडांनी वाव काढली. अमावस्याच्या दिवशी रात्री बाहेर निघू नका भय निर्माण केलं. आता माझ्या जीवनामध्ये काही कुठं हाडळ मला दिसली नाही. कोकणात गेलो होतो. मला वाटतं आहेत कोकणातले 2-3 मंडळी आहेत उपस्थित. जानवेलकर आहेत उपस्थित. रात्रीचा खेळ चाले मालिका तयार केल्या त्यांनी आणि लोकांच्या मनामध्ये भांबवलं. मेलेला व्यक्ती या 4 पंचस्कंदामध्ये ज्या वेळेला विलीन होतो त्यानंतर त्याचं काही शिल्लक राहत नाही. अमावस्याला मरण येणं वाईट आहे, शनिवारी मरू नये, सोमवारीच मारावं. सोमवारी मरण आलं म्हणजे तो स्वर्गात जातो. आता बुद्ध धर्मामध्ये स्वर्गच स्वीकारला नाही ना. मग त्याने सोमवारपर्यंत त्याचा जर अटॅक आला असेल तर त्याला सोमवार काय आणि मंगळवार काय. पण ही पापविरुद्ध मनामध्ये गुंतवून ठेवली. बुधवारी काही करा, रविवारी काही करा, काहीच करा, गुरुवारी शनिवारी नाही अमंगळ करायचं. तथागत म्हणतात क्षण क्षणवे जागे बुद्धांकुर. तुम्हाला सदाचार करण्यासाठी ही कोणतीच बंधनं नाहीत. क्षणाक्षणाला तुम्हाला आचरण करावं लागेल. महिन्यातून एकदा उपवास करण्याला आचरण म्हटलं जाणार नाही. तर ते दिनचर्याच्या माध्यमातून तुम्हाला ते पूर्ण करावं लागेल. आणि हे तुम्हाला आरोग्यदायी होणार आहे, लाभदायी होणार आहे. मग या अमावस्याला आम्ही
तुच्छित मानायचं का? त्यांचं राहू द्या, आम्ही आमचा मुहूर्त पाहायला सुरुवात केली. काही हुशार मंडळी अशी निघालेत की बुद्ध पौर्णिमेलाच आपला गृहप्रवेश ठेवतायत. अरे भावल्यांनो, गृहप्रवेशामध्ये प्रवास करणारी मंडळी सदाचारी असावीत, शिलाचारी असावीत. त्याला शनिवारी ठेवलं काय, रविवारी ठेवलं काय, सकाळी ठेवलं काय, संध्याकाळी ठेवलं काय, काही फरक पडत नाही. त्या घरामध्ये राहणारी व्यक्ती किती महत्वाची आहे हे जाणून घेणं महत्वाचं आहे. म्हणून या पापभिरुतेतून मुक्तता करायची असेल तर त्याला धम्म आचरणाशिवाय पर्याय नाही. काल राहुलने या ठिकाणी विषय घेतला, हे वैचारिक आचारसंहिता मला स्वीकारली पाहिजे. आचरणात्मक आचारसंहिता जोपर्यंत स्वीकारत नाही तोपर्यंत या बंधनातून आणि या अंधार कोठडीतून आम्ही बाहेर येत नाही. आणि म्हणून मनाची तयारी करावी लागेल. मला येणारा वार हा सर्व सारखाच आहे. आम्ही भातकरी शेतकरी आहोत. आमचं म्हणणं आहे की मृगाच्या अगोदर धान्य शेतामध्ये पडलं पाहिजेत. मी परवा दिवशी शेतामध्ये धान्य टाकलं, पाऊसच येईना, मग आज पुन्हा पाणी द्यावं लागले. पाणी नाही दिलं तर ते धान्य लाया होऊन जातील ना गर्मीनी. हा निसर्ग नियम आहे, नीतीचा नियम आहे. निसर्ग जर दूर राहत असेल तो येणार आहे, नक्कीच आहे. हा भरोसा मला ठेवलाच पाहिजे. येणार आहे तो, जूनच्या शेवटच्या आठवड्यात का होईना पण येणार आहे. मग तत्पूर्वी त्याला जीवदान दिलं पाहिजे, त्याला पर्याय केला पाहिजे. मग त्या ठिकाणी पाणी दिलं. धम्माला सुद्धा तुम्हाला ऑप्शन घेतलं पाहिजे. धम्म आचरणाला सुद्धा आपल्याला, आणि धम्म हा सरळ करून सांगावं. धम्मपदाच्या गाथा म्हणून नुसतं परिवर्तन होणार नाही. अरविंद जगताप गेले अनेक दिवसापासून दादू सोनवणे यांच्या मुखामधून आपण धम्मपद ऐकत आहोत. मग ते धम्मपदाचं शहारोपण करणं मला गरजेचं आहे ना. जे बोलतायत त्यांना पण करावं लागेल, ऐकतायत त्यांना पण करावं लागेल. वाणी गोड आहे म्हणून ती शरीरात उतरणार नाही, तर ती वाणी शरीरामध्ये परिपूर्ण उतरावं लागेल. धम्मदीप हे आमची मार्गदर्शिका आहे. भगवान बुद्धाचं ते संशोधन आहे, कम नियम आहे. आणि याही विषयाला कम नियमच आहे. बदल होणार आहे. आयुष्य ठरलेलं आहे व आयुष्याची मर्यादा ठरलेली आहे. कुणी ठरवायला बसलेला नाही, कुणी जंत्री ठेवलेली नाही की माणसाला 100 वर्ष, जनावराला 20 वर्ष, असं कुणी लिहिलेलं नाही. पण जसं जसं ज्याची अंतर इंद्रिय ज्या पद्धतीने टिकाव धरतील ती त्याची वयाची मर्यादा ठरवतील. मग ही 6 इंद्रिय जोपर्यंत कार्यरत आहेत, त्यांची कार्याची मर्यादा जोपर्यंत आहे तोपर्यंत आयुष्य आहे. 73 चालू झालं, चांगलं आहे, आनंद आहे, बोनस आहे आता. पण ज्या वेळेला शरीरातील इंद्रिय ज्या वेळेला थांबायला लागतील, कमकुवत होतील, त्यावेळेला येणाऱ्या मृत्यूला सुद्धा मला काय करावं लागेल? स्वीकारावं लागेल. ज्याती ज्याला मरण महापरिमुच्य स्वामी, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचं असेल तर त्याला हे अडथळे आहेत. हे अडथळे आपल्याला बंद करावे लागतील. म्हणून कोणत्या दिवशी आलं हे महत्वाचं नाही, कोणत्या वेळी आलं हे महत्वाचं नाही, त्याने जीवन कसं जगलं हे महत्वाचं आहे. संध्याकाळच्या वेळेला किर असू नये, किर म्हणजे कलह असू नये, कल्ला. आणि बुद्ध म्हणतात कायमचाच कल्ला नसावा. हा कायमचाच कल्ला असता कामा नये. कर्णिमेत सुत्तामध्ये तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे, जर शांती हवी असेल तर याला दिनचर्या किंवा नैसर्ग आणि ऋतू म्हणून या ठिकाणी थांबणार नाही. हे घडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ते घडतच राहणार आहेत. फक्त ते जीवन सुखकर करण्यासाठी
या फेऱ्यातून मला मुक्त व्हायचं की नाही हे आपण ठरवायचं आहे. हे आपण ठरवायचं आहे. बाबासाहेबांच्या जन्माच्या तारखी शोधल्या लोकांनी. कुणी म्हणले सोमवार आहे, कुणी म्हणले निर्वाण गुरुवारी आहे. वाराशी महत्व नाही हो. काय नाही वाटलं आपण सोमवार सांगितलं म्हणजे आपण फार अभ्यासक झालो नाही. महामानव घडलेला आहे. कोणत्या वारी घडला हे महत्वाचं नाही. त्यांनी वार शोधून ते मार्चचा सत्याग्रह केलेला नाही. भविष्य पाहून मार्चचा सत्याग्रह स्वीकारला नाही, तर मानवतावादाचा विचार करून त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे. आणि मग तुम्ही जर बाबासाहेबांचे अनुयायी आहात तर या गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागतील. या गोष्टी आपल्याला स्वीकाराव्या लागतील. या गोष्टी परिपूर्ण आपल्याला स्वीकाराव्या लागतील याची आपण जाणीव करून घ्या. म्हणून भविष्य पाहणं, त्या भविष्याच्या नावाखाली मुली मंगळ लागला म्हणून सडून पडल्या. बरं झालं बाबासाहेबांनी आम्हाला तो मुहूर्त दिला नाही. आम्ही आमचा रविवार साधला. चांगली गोष्ट आहे. पण हे जीवन आपल्याला निष्कल करायचं असेल तर हे जे भय होण्याची जी अडथळे आहेत, ते रुकावट आहेत, ते स्पीड ब्रेकर आहेत, हे परिपूर्ण आपल्याला अंतःकरणापासून मुळात सकट या ठिकाणी बाहेर काढावं लागतील. ही मनाची तयारी ठेवावी लागेल. आणि म्हणून वार कोणता, झाड कोणतं, चिंचेच्या झाडाखाली संध्याकाळी जाऊ नये. आता का त्या चिंचेच्या झाडाने संध्याकाळी झोपावं नाही, त्याच्यावर हाडळ असते. ज्यांनी पाहिली तथागतांनी सुद्धा एकाला विचारलं होतं, तू स्वर्ग पाहिला का, तुझ्या बापाने पाहिला का, तुझ्या पंतोबाने पाहिला का? नाही नाही उत्तर मिळालं. आणि तथागताला तो शरण आला, अरे हे सगळं तोथांड आहे. कल्पना चावला मंगळावर गेली, तिने कुठे सांगितलं नाही स्वर्ग म्हणून आहे. ते कल्पना चावला जाऊ द्या, पण माझे वडील 71ला गेलेले आहेत. जर स्वर्गात गेले असतील तर त्यांनी एखादं 10वं लेकरू आहे मी, मला एखादं पत्र तर पाठवायला पाहिजे होतं. बाळा कसा आहेस तू, मुक्काम पोस्ट स्वर्ग. कुणाच्या बापाने पाठवलंय का हो? जे म्हणतात त्यांच्या तरी ह्या भ्रामकल्पना तयार करून ठेवल्या. म्हणून हे अंतराळ आहे, हे ब्रह्मांड आहे. हे ब्रह्मांड ब्रह्माच्या नावाखाली नाही. ही निर्वात पोकळी आहे. या पोकळीमध्ये राहणारे ग्रह तारे त्यांच्या हालचाली होत आहेत. त्या हालचालीप्रमाणे आपलं जीवन आपल्याला बदलावं लागेल. आपलं आचरण बदलावं लागेल. पावसाळ्यात छत्री घ्यावी लागेल, उन्हाळ्यात स्वेटर घ्यावा लागेल, हिवाळ्यामध्ये स्वेटर घ्यावा लागेल. आणि आज उन्हाळा या वेळेला भरपूर पडला, कूलरची विक्री भरपूर झाली, कूलर घ्यावा लागेल. तिथं पळवाट करून नाही जाणार. मी बौद्ध धर्मी आहे, मी वरिष्ठ केंद्र शिक्षक आहे म्हणून ती गरमी मला साधणार, वरदान देणार आहे का? नाही देणार ना. आणि म्हणून या काही गोष्टी ज्या घडतात त्या भयापोटी घडतात. अमोल खंडेरावला माहिती आहे की मी शेगावला येताना मला रात्रीच्या वेळामध्ये मी बाईकवरून पडलो. मी धन्यता मानली. त्या अमोल दामोदर आहेत त्यांना धन्यवाद देतो की त्या ठिकाणी मी हे जर भय निर्माण केलं असतं तर तिथं कुणीतरी आहे, त्याच्यामुळं ते गाडी ब्रेक झाली. अनेक विचार आहेत, ते विचार मनात आले नाहीत. आणि अवघ्या 4-5 दिवसामध्ये तुमच्या समोर आलो. आभार मानले मी की जर उलटा पडला असतो तर आज माझं बुद्धम शरणंगाचार्य झालं असतं. संग्रामपूरवाल्यांना पण वाईट वाटलं, त्यांना लाख लाख धन्यवाद देतो. या पापभिरतेतून मला मुक्त व्हायचं आहे. ह्या पापभिरतेतून मला मुक्त व्हायचं आहे. तुमचं आजारपण कुठं पळून गेल्याशिवाय राहणार नाही. आणि आता माझा व्हिडिओ तुम्ही पाहताय, कुठेही काही खून राहिलेली नाही. मनाची मलिनता दूर करणारं, मनोबल वाढवणं हेच याच्यावर पर्याय आहे. आणि म्हणून जो दिवस येतो, जो दिवस उगवतो, तो मला सत्कर्मासाठी लावावा लागेल. ही मनाची तयारी आपल्याला करावी लागेल. मुलांची लग्न किंवा कार्य
याच्यावर ठेवू नका. वेळेवर व्हावं अपेक्षा आहे, लग्न वेळेवर लागावं, पण ते दंडनीय आहे हे ज्याची त्याला जाणीव व्हावी ना. रात्रीचं किती जागायचं. आणि काही विचारलं भारतीय बौद्ध महासभा काय दंड लावत नाही, कारण भारतीय बौद्ध महासभा काय न्यायालय आहे? ज्याच्या त्याच्या मानसिकतेवर अवलंबून आहे. आणि काही लोकांनी दंड लावायला सुरुवात केली, बरं झालं, ते आमच्यावर आलेलं नाही. माणसं सुधारतील. धर्म आचरणाकडे आपल्याला वड घ्यावी लागेल. आणि धर्म आचरण घेताना हे राशी भविष्य असेल, ग्रहतारे असतील, काही लोकांनी त्या ग्रहाच्या अंगठ्या घातल्यात, अंगठ्या, आणि धम्मप्रवचन करतायत. पाहिले असतील तुम्ही. मी टीका म्हणून करत नाही, टीका म्हणून करत नाही. काही देशामध्ये माळा जपल्या जातात बुद्ध धर्मामध्ये, टीका म्हणून पाहिलं जात नाही. त्यांनी त्यांच्या परीने घेतलेला आहे. ध्यान धारण्याचा मार्ग त्यांना त्या पद्धतीने मिळालेला आहे. पण आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी शुद्ध असलेला बुद्ध धर्म आम्हाला दिलेला आहे. बुद्धी प्रामाण्यवादी धर्म दिलेला आहे. स्वतःच बुद्धी प्रामाण्यवादी वागले. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात, माझ्या 35 डिग्र्या मला महत्वाच्या नाहीत, मी शिलाचार्य आहे, मी धर्माचरणावर आहे, त्यामुळे जगामध्ये माझं आज नाव आहे. आणि ते नाव कायमचं राहणार आहे. आणि त्याचे आपण वारसदार आहोत. तो धर्म चालवत असताना याला कुठेही जात करता थोड्या वेळासाठी सांगा, संदेश चांगला असेल तर सांगा, पण या जन्मातून या जन्मात आलात, पुनर्जन्माला नकार दिलेला आहे. सिद्धार्थ गौतम म्हणजे सुमेधाचा पुनर्जन्म नाही, बुद्ध विचाराचा जन्म आहे. जे 28 बुद्ध झालेले त्या विचाराचा पुनर्जन्म आहे, ते नक्की मी मानतो. पण सुमेध बुद्धी झालेले आहेत आणि त्या हत्ती पोटात घुसले, हे मानणं म्हणजे काय? हे गलथान कारभार आहे ना. एवढा मोठा हत्ती आणि कसा काय शिकला बाबा, जाऊ द्या, तो काय आपला विषय नाही. पण आपल्या विषयामध्ये येतं का म्हणे. आणि बाबासाहेब पण म्हणतात की मला बौद्ध धर्म हा ब्राह्मणवाद्याच्या रूपामध्ये द्यायचा नाही, मला पुन्हा ब्राह्मणशाही इथं उभी करायची नाहीये. मला या ठिकाणी बुद्धी प्रामाण्यवादी समाज निर्माण करायचा आहे, सत्शील समाज निर्माण करायचा आहे. त्यावेळेला त्याच्या मनातून पापभिरुता परिपूर्ण निघून गेली पाहिजे. हे आजच्या विषयाचं अत्यंत म्हणणं. निर्भय हो निर्भैर बने सब, निर्भय हो निर्भैर बने सब, सभी सधी निरामय होय रे, सभी निरामय होय रे. हे मनातलं भय अजूनही कळत न कळत, अजूनही आम्ही पेहराव बदललेला नाही, अजूनही राहणीमान बदललेलं नाही, अजूनही सौभाग्यवती बदललेलं नाही. खूप मोठी लढाई अजून लढायची आहे. आणि ही लढाई लढताना मनाच्या मांगल्यावर तुम्हाला हे उभं करावं लागेल. मी सांगत नाही मी माझ्या बायकोचं मंगळसूत्र तोडलं, तुम्ही तोडा, मला काहीच झालं नाही अजून. केवढ्या मोठ्या प्रसंगातून काल वाचलोय. एखाद्याने म्हटलं असेल तिचं कुकुलही बळकट आहे. अहो काय अज्ञान आहे. तिच्या कुकवाचं तिचं कुकू लावतही नाही, आता टिकलीच आहे, कशी काय बळकट म्हणायची. माझी कर्म, मी केलेलं काम, हे कर्मफळ मला मिळालं, विपाक मिळाला. आणि म्हणून आता मी त्यापासून कसुबरही ढळणार नाही. हा मला निर्णय घ्यावा लागेल. आणि मी निर्णय घेतला, हा निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल. पुस्तकं वाचा, नक्कीच अभ्यासक मंडळी आहेत, PhD करतायत लोक, विश्वास करतायत. आणि म्हणून कोणाचं अनुकरण करायचं आणि कोणाचं अनुकरण करायचं नाही, हा सुद्धा विषय आपल्याला या ठिकाणी घ्यावा लागेल. आणि म्हणून येणारा दिवस, कोणत्या दिवसाला काय खावं, जे पचतंय ते खावं, पचतंय ते खावं, पण मागू नये. काही लोकांनी सांगितलं आम्ही शाकाहार घेतो म्हणजे विद्वान आहोत का? अजिबात नाही. आहारावर तुम्ही अवलंबून नाही. आहार तुम्ही जर मागितलेला असेल आणि त्या आहारासाठी कोणाचा बळी गेला असेल, तुम्ही मागितलंय, त्याचा बळी गेलाय, तर तो आहार तुम्हाला अपायकारक आहे. आणि जो दानदात्याने आहार पुढे ठेवलाय, तो आहार मला स्वीकारावा लागेल. शुंदोला आहाराचा आहार घातक होता, तथागतांनी स्वीकारला. जे शाकाहारी असतील त्यांचं मी स्वागत करतो, परंतु गौडबंगाल करू नका. आणि शाकाहारी माणूसच बुद्धिवान असतो असं म्हणणं चुकीचं आहे. पाश्चात्य देशामध्ये जे भंतेजी आहेत, बांगलादेशामध्ये जे भंतेजी आहेत, त्यांना वासाला घ्यावं लागतो. माझे गुरुच
चिरप्रिय म्हणून आहेत, ते नेहमी सांगायचे ज्ञानोबा मुझे मच्छी के बिना मांस के बिना नाही चलता है. माझ्या भंतेजींना म्हणजे सारीपुत्र भंतेजींना पण त्यांचं नाव एकदा सांगितलेलं आहे. यात निर्माण झालं त्यांचं, कांदिवलीला होते. अशा लोकांच्या विचारामधून आलेलो आहे. म्हणून वैचारिक आचारसंहिता बाळायची असेल, आचरणात्मक आचारसंहिता बाळायची असेल तर ही जी भय आहेत, पौर्णिमा, अमावस्या, अष्टम्या, नाही नाही तुम्हाला अष्टम्या नाही ना जमत, धरा रविवार धरा, झाले ना 4 रविवार. तुम्हाला कोणी सांगितलं अष्टमी धरा म्हणून? पण अष्टमी का धरली तर ती मध्यावर आलेली आहे. पौर्णिमा का दिली ती पूर्णत्वाला आलेली आहे. अमावस्या का धरली तर विनाशाचं दर्शन आहे, लय होणार आहे आणि ते वादाचं प्रतीक आहे. आणि म्हणून या गोष्टी पुण्याच्या मानलेल्या आहेत, पुण्याच्या मानलेल्या आहेत. त्या मोगलांचं खून सुद्धा कार्तिकी अमावस्यालाच केला यांनी. म्हणून या धर्म मार्तंडाच्या विळख्यातून बाहेर निघायचं असेल, अंधश्रद्धा सांगून सांगून नरेंद्र दाभोळकर गेले हो गेले, पण अजूनही अंधश्रद्धा त्यांच्यातून मिटलेली नाही. राजकर्ते अजून त्याच्यातले मिटलेले नाहीत आणि त्या राजकर्त्याला पुढे करण्याचं काम आम्ही करतोय. ही व्रत वैकल्य, ती शपथ ग्रहण सुद्धा आमच्या महिन्यात करायचं नाही म्हणे. तो महिना आहे भाद्रपद महिना, पितृपक्षामध्ये कोणतं काम करायचं नाही. आता त्या भाद्रपद महिन्याने थांबावं का? या घरातल्या गोष्टी आहेत, या घरातल्या गोष्टी आहेत. म्हणजे पितृ खाली येत आहेत. आम्ही स्मृती दिन दिला. वडिलांच्या निर्वाणाच्या दिवशी 4 माणसाच्या हातावर पाणी द्या, वडील नाही परत येणार. त्यांच्या कुशल कर्माला वाव द्या. पण त्या पितृपक्षामध्ये कोणतंही कर्म केलं जाणार नाही, शासनाचे निर्णय सुद्धा घेतले जाणार नाहीत. हा गलथान कारभार बुद्धाच्या भूमीमध्ये चालत असेल तर त्याला आपल्याला बुद्ध आचरणावर उभं राहावं लागेल. आणि म्हणून हा बरेच दिवसापासून आणि बरेच विभागातून गुरुजी काहीतरी यावर बोला, आणि म्हणून कोणतं ग्रंथ पुरावे न घेता व्यवहारिक पुरावे तुमच्या समोर ठेवलेले आहेत. तुम्ही म्हणाल कोणत्या पुस्तकात लिहिले पाठवा, हे ज्ञानोबा कांबळेच्या हृदय पटलावर लिहिलेलं आहे. आणि तो अनुभव आला 70-72 वर्षामध्ये, तो अनुभव तुमच्या पुढे शेअर करतोय, तो अनुभव शेअर करतोय. आणि म्हणून या सगळ्या काही गोष्टी आपण जाणकार आहात, विद्वान आहात, या जाणून घ्या. आणि मग आजचा विषयाचा शेवटचा संकेत आहे, येणारा प्रत्येक दिवस माझ्यासाठी मांगल्याचाच आहे. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल हो रे. हा दिवस कसा मांगल्यमय करायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे. हा दिवस कसा वाईट करायचा ते तुमच्यावर अवलंबून आहे, तुमच्या सजगतेवर आहे, तुमच्या आचरणावर आहे, तुमच्या शिलाचारावर आहे, सदाचारावर आहे, सद्गुणाचारावर आहे. आणि तुम्हाला माणूस बनायचा असेल तर ही व्रतवैकल्य आपण दूर कराल, या विळख्यातून बाहेर निघाल. एवढी विनंती करण्यासाठी घाई गडबडीत परवा दिवशी हा विचार मी जगतापांच्या समोर मांडला, मुकेशला मांडला. आणि मुकेशही मग अशी 5-5:30लाच माझ्या 6 वाजता बोलायला लागले. गुरुजी आजही कुणी वक्ता मिळालेला नाही. आणि म्हणून जाता जाता मुकेशला विनंती करतो, आपल्याला जर वक्ते पाहिजे असतील तर आपण जे काही यादी आहे ती यादी तयार करूया. आणि जे वर्षावर्षाला जे जे येत आहेत ते पुन्हा पुन्हा आपल्याला, आपला दिवस कोणताही खंडित होणार नाही. तुमचे विचारवंत येतील त्यावेळेला आम्ही मागे राहू, पण तुमचे विचारवंत ज्या वेळेला नसतील त्यावेळेला भारतीय बौद्ध महासभेचा बौद्धाचार्य का असेना, केंद्रीय शिक्षक का असेना, केंद्रीय शिक्षिका का असेनात, बौद्धाचार्य का असेनात, हे तुमच्या समोर येतील. तुम्ही सांगाल त्या विषयातून आपण चर्चा करू. पण मुकेशला माझी विनंती आहे की हा कालखंड मला थांबवता कामा नये. ही संकल्पना आपल्याला पूर्णत्वाला न्यायची आहे. गरज लागेल त्यावेळेला मी उभा आहे, आणि माझी गरज नाही लागली अनेक आहेत. हर्षानंद सोनवण्यासारखी विचारवंत मंडळी आहेत, साहित्यावर उभे असलेली मंडळी आहेत, सगळ्यांचं स्वागत आहे. आणि म्हणून कोणतं लिखाण कधी करावं, बाबासाहेबांनी घटना लिहायला कधी सुरुवात केली हा मुहूर्त पाहिला नाही, पण घटना आज जगामध्ये पवित्र ठरली. बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याचा धम्म कोणत्या दिवशी लिहावा हे ठरवलं नाही, पण शेवट करताना ठरवलं की मी थोड्या वेळाने माझं निर्वाण होणार आहे आणि मला तो ग्रंथ पूर्ण करावा लागेल. हे मुहूर्त आणि काळ हे निसर्गाच्या नियमाने नाही तर तुमच्या वर्तणुकामधून, तुमच्या आचारसंहितेमधून ठरवावेत आणि आपल्या जीवनाचं कल्याण घ्यावं.
येणारा प्रत्येक दिवस तुमचा मांगल्याचा आहे. तो कोणताही वार असू द्या, कोणतीही वेळ असू द्या, ती मांगल्याची आहे. चांगलं काम करायचं आहे ना, चांगलं काम नक्कीच करा. आणि आपल्या जीवनामध्ये दुःखमुक्तीचा मार्ग भगवान बुद्धाचा मार्ग आहे, तो मार्ग अंगीकाराल. या वर्गाला आम्ही सन्मार्गाला जाणारा वर्ग पाहतोय. हा बहुजन हितायचा मार्ग आहे, हा संविधान विश्लेषण समितीचा मार्ग आहे, हा द्वारकामाई बाल कल्याण मंडळाचा विषय आहे. आणि या ठिकाणी येणारी मंडळी बौद्धाचार्य आहेत, केंद्रीय शिक्षक आहेत, अभ्यासक आहेत, संस्थेमध्ये आज राबतायत, यांचा हा वर्ग आहे. त्यावेळी या वर्गाला 1311च्या पुढे 2000 कधी येतील याची वाट पाहतोय. आणि त्या वाटेची जोपर्यंत राहिलो तर त्याही वाटेला 15,500 विषय मीच घेईल, ही विनंती आपल्याला करतोय. चला ठीक आहे, आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं. आणि कुठेही डोकवण्याचा प्रयत्न करू नका. अंतर्मनाला ठाव घ्या, वैचारिक दृष्टीने पहा. मग ती विपश्यना असेल, ध्यानधारणा असेल, या सगळ्या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचा काळ ठरवा, वेळ ठरवा, आपला शेड्यूल आपण ठरवा, आपली दिनचर्या आपण ठरवा. हे निश्चित कराल. भगवान बुद्धाची दिनचर्या म्हणून एक पुस्तकही बाहेर आलेलं आहे. पुस्तकांवर माझा आता लेखकांनी त्यांच्या पद्धतीने लिहिलेलं आहे, पण तेही काही मार्गदर्शिका म्हणून आपल्याला स्वीकारावं लागेल. धम्मपद स्वीकारावं लागतील, भगवान बुद्धाची सुतपिठकं स्वीकारावं लागतील, विनय पिठकं स्वीकारावं लागेल. आणि अभिधम्म पिठकाच्या सुद्धा आचरणाला आपल्याला या ठिकाणी वेळ द्यावा लागेल, एवढी विनंती करतो. आपण मला ऐकलं. अचानकपणामध्ये 1 तासापूर्वी हा विषय निश्चित केला आणि आपण ऐकून घेतलात आणि बहुसंख्येने उपस्थित झालात. या महाराष्ट्रातील जनतेला मी नतमस्तक होऊन वंदन करतो की एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित झालात. विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल, या ज्या ठिकाणामधून गेलो, ज्यांना मला पोहोचवता आलं, ते सर्वजण या ठिकाणी सहभागी झाले. आपल्या सर्वांच्या प्रति मंगल कामना व्यक्त करून या ठिकाणी रजा घेतो. आपल्या सर्वांचं कल्याण हो, मंगल हो, सुखी हो, सुखी हो, सुखी हो.